विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आजच्या क्लासमध्ये टाइप्स ऑफ अँगल काय शिकणार आहोत. तर टाइप्स ऑफ अँगल म्हणजे काय, तर टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार. काय तर बाळांनो, कोनाचे प्रकार. बरोबर आहे. पण कोनाचे प्रकार कोणकोणते आहेत, तर कोनाचे प्रकार आहेत आपल्याकडे 6. आपल्या अभ्यासामध्ये कोनाचे प्रकार आहेत बाळांनो 6. बरोबर आहे. त्याच्यामधला पहिला कोण आहे, पहिला कोण कोणता आहे, तर पहिला कोण आहे बाळांनो ॲक्यूट अँगल. कोणता, तर ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजे काय, याला आपण इंग्लिश मधनं ॲक्यूट अँगल म्हणतो आणि मराठी मधनं याला काय म्हणतो, तर लघुकोन म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, तर लघुकोन म्हणतो. मग लघुकोन म्हणजे काय, तर लघुकोन म्हणजे ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा कमी असतं, ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण काय म्हणतो, लघुकोन म्हणतो. हे साली मराठीतनं. बरोबर आहे. आणि इंग्लिश मधनं जर म्हणायचं असेल तर काय बाळांनो, तर ज्या कोणाचं माप म्हणजे काय, द मेजरमेंट ऑफ अँगल लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. काय, द मेजरमेंट ऑफ अँगल इज 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला आपण, याचं काय तर बाळांनो काय डायग्राम कशी असते, तर हा एक समजा काय झाली, एक लाईन झाली. बरोबर आहे. या लाईनचं पूर्ण जर समजा असं जर केलं तर इथं 90 अंशाचा कोण तयार होतो. पण या 90 अंशाच्या आपल्यापेक्षा काय करायचंय, 90 अंशापेक्षा काय करायचंय, लेस दॅन 90 अंश. काय करायचंय, लेस दॅन 90 डिग्री. बरोबर. लेस दॅन 90 डिग्री म्हणजे या 90 कोणाच्या सगळे जे आहे या साईडला जे येणारे कोण आहेत ते सगळे काय असतात बाळांनो, तर ॲक्यूट अँगल असतात. झाला हे पहिला कोण. त्यानंतर दुसरा कोण आहे राईट अँगल. कोणता आहे, तर दुसरा कोण आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय, तर राईट अँगल म्हणजे काटकोन. बरोबर आहे. काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोणाचे माप कंप्लीट 90 अंश असते त्या कोणाला आपण काटकोन असं म्हणतो. बरोबर आहे. द मेजरमेंट ऑफ अँगल इज करेक्टली 90 डिग्री इज कॉल्ड ॲज राईट अँगल. बरोबर आहे. म्हणजे ज्या कोणाचं माप एकदम कंप्लीट 90 अंश असतं त्या कोणाला आपण काय म्हणतो, काटकोन किंवा राईट अँगल असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे बघा आता असा कोणते कोण कसा तयार होतो, ते एकदम कम्प्लिटली काय होतो बाळांनो, हा जे पी क्यू आर जे आहे हे तीन जे आपले काय झालं, आपण काय केलं माहिती का बाळांनो, काय केलं, ट्रँगल काढलं. बरोबर आहे. म्हणजे काय काढलं, त्रिकोण काढला. बरोबर. या त्रिकोणामध्ये क्यू हा कोण एकदम कम्प्लिटली काय झाला, तर 90 अंशाचा झाला. म्हणजे काय झालं, तर पी आर चा हे क्यू हा काय झाला, तर 90 अंश झाला. बरोबर. याला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो. बरोबर. तिसरा कोण आहे बाळांनो, तर तिसरा कोण आहे ऑप्टिव्ज अँगल. कोणता आहे, तो ऑप्टिव्ज अँगल. तर या ऑप्टिव्ज अँगलला आपण म्हणतो विशाल कोन. काय म्हणतो, विशाल कोन. म्हणजे विशाल कोन म्हणजे काय, तर विशाल कोन म्हणजे ज्या कोणाची माप आहे किंवा कोणत्या कोणाचं माप आहे ते 90 अंशापेक्षा जास्त. बरोबर आहे. 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या कोणाचं माप कसं असतं 90 पेक्षा, म्हणजे 91 असू शकतं, 92 असू शकतं, 179 असू शकतं. म्हणजे लेस दॅन किती, तर लेस दॅन 180 म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान त्या कोणाला आपण काय म्हणतो, ऑप्टिव्ज अँगल म्हणतो. बरोबर आहे. मेजरमेंट ऑफ अँगल याचं काय असतं, मेजरमेंट असतं तर अबोव दॅन 90 अँड लेस दॅन 180. ओके. चला त्यानंतर 4 नंबरचा कोण आहे, तर 4 नंबरचा कोण आहे स्ट्रेट अँगल. 4 नंबरचा कोण आहे स्ट्रेट अँगल. मग स्ट्रेट अँगल म्हणजे काय, तर स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोण. बरोबर आहे. मग सरळ कोण या कोणाची माप आहे, ते या कोणाचं जे माप आहे ते कम्प्लिटली, या कोणाचं माप कम्प्लिटली 180 अंश असतं. कम्प्लिटली 180 अंश म्हणजे जी फक्त आणि फक्त काय असते, एकच लाईन असते. जर समजा इथे 0 अंशाचा कोण असेल तर एकदम कम्प्लिटली म्हणजे काय असतो, हा कम्प्लीट कोण असतो. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल इज 180 डिग्री इज कॉल्ड ॲज स्ट्रेट अँगल. आणि फिफ्थ नंबरचा जे अँगल आहे बाळांनो ते रिफ्लेक्स अँगल. कोणता आहे, रिफ्लेक्स अँगल. बरोबर. रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, प्रतिक्षेप कोन. काय बाळांनो, प्रतिक्षेप कोन म्हणजे काय, तर प्रतिक्षेप कोणाची जे माप आहे ते प्रतिक्षेप कोणाचं माप जे आहे त्या कोणाचं माप काय असतं, 181 पासून 359 पर्यंत. म्हणजे अबोव दॅन 180, अबोव दॅन 180 टू लेस दॅन 360 इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्स अँगल.
रिफ्लेक्स अँगल म्हणजे रिफ्लेक्स कोणाचं जे माप आहे ते काय असतं तर मेजरमेंट असते, ती डिग्री असते, ते काय असते 180 पेक्षा जास्त असते आणि 360 पेक्षा कमी असते, त्या कोणाला आपण काय म्हणतो तर रिफ्लेक्स अँगल म्हणजेच काय प्रतिक्षेप कोन असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा कोन आहे बाळांनो पूर्ण कोन. कोणता? पूर्ण कोन. पूर्ण कोन म्हणजेच काय तर कम्प्लीट अँगल, द कम्प्लीट अँगल, बरोबर आहे. म्हणजे या कोणाचं कम्प्लीट अँगल म्हणजे काय तर या कोणाचं माप आहे, या कोणाचं माप आहे ते काय असतं बाळांनो कम्प्लिटली 360 असतो. म्हणजे काय असतं 360 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल 360, बरोबर आहे. मेजरमेंट ऑफ अँगल 360 डिग्री काय असतं 360 डिग्री म्हणजे कम्प्लिटली 360 अंश असतं. त्या कोणाला आपण काय म्हणतो पूर्ण कोन असं म्हणतो, बरोबर आहे. मग आपल्याला हे जर समजा टाइप्स ऑफ अँगल जर समजा पाहायचे असतील किंवा समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला आमचा हा यूट्यूबचा जे व्हिडिओ आहे ते कम्प्लिटली पहा. म्हणजे तुम्हाला टाइप्स ऑफ अँगल काय आहेत, कोणते आहेत, कसे आहेत ते पूर्णपणे आणि साध्या भाषेमध्ये समजून जाईल. धन्यवाद बाळांनो.